आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही त्यांना धक्का बसला, की आमचा हा आकडा आलाच कसा समोर? कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा? आमची प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे. मनसेची झालेली आहे, सगळ्याच पक्षांची झालेली आहे. अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू. पण जे मी काल परवाकडे आपल्या समोर आणलं ना, जी एक यादी आम्हाला मिळाली 203 वॉर्डची, ती आम्ही रीतसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती. त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट, प्रकाशित डेट, तारीख ही 14 नोव्हेंबर असेल, तर मग ही तारीख 14 नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला 20 तारखेला कसं दिलं? मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे? आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय, की जर तुम्ही हे बदललं नाहीत, म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला, हे बदल जर घडले नाहीत, तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ, की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही, तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. मागण्यांची पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ, कारण त्याच्यात बारीक-सारीक मागण्या पण आहेत. बारीक-सारीक ह्या आत्ता मागण्यांनुसार, पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या. तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये. 26,319 घरं बल्कची आहेत. 8,32,000 लोक ह्याच्यात राहतायत. हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आता जसं दुसरा हा आकडा आहे, की हाऊस नंबरच नाहीये. हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना? आम्ही जर प्रचार करत असू, 6,97,000 जे मतदार आहेत, जायचं कसं यांच्यापर्यंत? अर्थात टाईम फ्रेम म्हणजे आता ह्या 21 दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रूलमध्ये. प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे, की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ, त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे. जनतेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की याद्या निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरं जाणार नाही. या भूमिकेवरती संपूर्ण म्हणजे पक्ष जे आहेत ते ठाम आहेत. बघा आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही, जनतेचं सहकार्य करायचंय की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? नाही बघा ना, आता आपण गुड गुड फेथमध्ये घेऊ. असा विचार करू, की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय. कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले, की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे, की काही-काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत, तिथे गडबड नाही झाली आहे कुठची. तिथे मतदार याद्या वळल्या नाहीयेत. जे विरोधी पक्षाचे आहेत, त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे, त्यांचे अजूनही गाळले गेले. तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण. विरोधी पक्षाचे आहेत ते कुठले कुठले भाग आहेत कुठले कुठले भांडूप आहे, शिवडी आहे, दिंडोशी आहे, जोगेश्वरी आहे, वरळी आहे, माहीम आहे. अ, असे अनेक आहेत. आता कुलाब्यामध्ये आहेत. बँड्रा ईस्ट आहे. आज ज्यांना जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात, ते सगळे आम्ही सोबत होतो. काही काही छुपे हात होते, काही सरळ हात आले. बघा आता त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. पण महत्त्वाची गोष्ट बघा, मी एक तुम्हाला सांगतो, की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आहेत. बघा आता निवडणूक कशी लढणार, कोण लढणार वगैरे हा फार नंतरचा विषय. तिथपर्यंत पोहोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही. हे बघा किती गठ्ठे आणलेत. आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं, जे आपण दाखवलं अनिल परब साहेब. हे बघा, हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं. हा एक वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील याद्या तर आम्ही समजू शकतो चुकून झालेत. वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात? ते पण पलीकडे. 165, 163 आणि काही काही हे 6,000 मतदार आहेत. हा नाही हा प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचे. इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे. ठाण्यात खूप मोठा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये झालेला आहे. ते आम्ही लोकांसमोर आणूच. पण आज पहिलं आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं ऑब्जेक्शनसाठी वेळ वाढवून द्या. 21 दिवस करा. बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट 2 ते आम्हाला बदलून द्या. एक मिनिट.
बघा तुम्हाला सांगू का, ऐका, एक मिनिट, मी नाही नाही नाही, 162 आणि 163 साकिना. हा. आता तुमचा जो प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही, हे मी सहा मुद्दाम हजार त्याला उत्तर मतदार देणार आहेत. नाही, कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात. आजचा विषय महत्वाचा आहे, कारण बघा आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही, तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे आहे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे. मतदार यादीमध्ये तुमचा आक्षेप येतो यावर भाजप सातत्याने म्हणते की ते तुमचा पराजय होणार आहे म्हणून तुम्ही पार्श्वभूमी तयार केली. पराजय करणार आहेत ना तुम्ही, मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना, एवढी तरी हिंमत दाखवा. म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही रेवडी किंवा फ्रीबीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार. सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं. म्हणजे विश्वासार्हता तुमची या देशात किती कमी आहे, हे स्वतः जरा आरशात पाहून लक्षात घ्यावं त्यांनी. गेल्या अनेक दिवसापासून विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात पण फारसे काही सोल्युशन निघालं नाही. आम्ही सोल्युशन बघा, आमचा अभ्यास पक्का आहे आणि ते जाऊ दे, तर त्यांना थोडा त्रास होईल निवडणूक आयोगाला, पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ. पण त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्सचा आम्ही खरं क्लेम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय. तुम्हाला वाटतंय का हा इश्यू पब्लिक मध्ये रेझोनेट होते कारण की नॅशनल स्टेजवरती राहुल गांधी